नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पिंपळखरे आणि या समजुतीवर तुमचं स्वागत आहे. आपण लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स याच्यामध्ये जे क्लासिफिकेशन केलं त्याच्यात आपण ग्रीनमध्ये जे मार्क केले आहेत ते सगळे कव्हर केले आहेत ऑलरेडी. आता आपण ॲनिमल्सचं जे सब क्लासिफिकेशन आहे त्याच्याबद्दल आपण आत्ता बोलणार आहोत. तर ॲनिमल्समध्ये सगळ्यात जो पहिला पार्ट आहे जो आपण कव्हर करणार आहे तो मॅमल्स. तर तो कव्हर करण्यामागचं कारण हे आहे की पहिल्यांदा म्हणजे आपण जे ह्युमन बिईंग्स आहोत ते पण मॅमल्स आहोत. तर मॅमल्स कुठले आणि बाकीचे कुठले वेगवेगळे प्रकार ते कसे ओळखायचे, म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा जे प्रॉपर्टीज आहेत त्याच्याबद्दल आपण एक एक करत बोलणार आहोत. तर मॅमल्समध्ये पहिल्यांदा काय असतं की ते सगळे मॅमल्स जे असतात ते वार्म ब्लडेड असतात. आपण वार्म ब्लडेडची डेफिनेशन जी आहे ती यापूर्वीच बघितलेली आहे. नंतर मॅमल्स जे आहेत ना त्यांची जी लहान बाळं असतात ती लहानपणी त्यांच्या आईच्या दुधावर जगतात, राईट. जसं इथे तुम्हाला इथे छोटंसं चित्र मी दाखवलेलं आहे. तसंच यांच्या अंगावर थोडी का होईना फर असते, म्हणजे केस असतात की जे त्यांना मदत करतात विंटरमध्ये त्यांना थोडंसं आतमधलं टेम्परेचर जे आहे ते हाय ठेवण्याकरता ते मदत करतात. तर ह्या झाल्या मॅमल्सच्या प्रॉपर्टीज. दुसरे आता आपण जे बघणार आहोत ते म्हणजे रेप्टाईल्स. तर रेप्टाईल्स जे असतात ते सगळेच्या सगळे हे कोल्ड ब्लडेड असतात. दॅट इज द फर्स्ट थिंग. दुसरं म्हणजे काय की हे जे रेप्टाईल्स असतात त्यांना अंडी घालतात, त्या अंड्यातनं त्यांची बाळं निघतात. व्हेअरॲज इन केस ऑफ मॅमल्स डायरेक्टली पोटातनं ती बाहेर पडतात. त्यांना अंडी ते घालत नाहीत. ऑलराईट. रेप्टाईल्स जे असतात ते अतिशय हार्श एन्व्हायरमेंटमध्ये ते जगू शकतात जेव्हा फूड कमी असतं तेव्हा, कारण की ते सगळेच्या सगळे कोल्ड ब्लडेड असतात. तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही वाटलंच तर एकदा परत बघा. ऑलराईट. ओके. त्याच्यानंतर रेप्टाईल्स जे आहेत त्यांची जी उदाहरणं आहेत ती आपण बघू. एक तर म्हणजे तुमच्या समोर म्हणजे टर्टल झालं किंवा टॉर्टाईज झालं, हे सगळे जे असतात ते रेप्टाईल्स आहेत. किंवा लिझार्ड्स म्हणजे सरडा, हे सगळे रेप्टाईल्स आहेत. क्रोकोडाईल रेप्टाईल आहे, स्नेक्स रेप्टाईल आहे. सो अशी अनेक उदाहरणं आपण रिअल लाईफमध्ये सुद्धा आजूबाजूला आपल्या बघतो. ऑलराईट. ओके. देन विल मूव ऑन टू द नेक्स्ट वन. ते म्हणजे बर्ड्स. तर बर्ड्स जे आहेत ते अगेन वार्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत. ऑलराईट. तर यांना पण कूल राहण्याकरता फरच्या जागी त्यांना फिदर्स असतात, म्हणजे त्यांना फार आणखीन चांगल्या पद्धतीने त्यांना स्वतःच्या बॉडीला गरम ठेवता येतं. ऑलराईट. यांना बर्ड्सना सगळ्या चोच असते, म्हणजे बीक जी असते ती असते, त्यांना दात नसतात. असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स जे आहेत ते आपण रिअल लाईफमध्ये आजूबाजूला बघतोच. दुसरं म्हणजे नेक्स्ट जो टाईप आहे ना तो म्हणजे इन्सेक्ट्स. तर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हे इन्सेक्ट्ससुद्धा उडतात, तर ते म्हणजे सुद्धा मग बर्ड्स झाले नाहीत का? पण नाही, तसं नाही आहे. हे जे इन्सेक्ट्स असतात ना ते ॲक्च्युली कोल्ड ब्लडेड असतात, व्हेरॅज बर्ड्स जे आहेत ते वार्म ब्लडेड असतात. तर हे जे इन्सेक्ट्स आहेत या इन्सेक्ट्सचे बॉडी 3 पार्ट्समध्ये डिवाईड झालेली असते. दॅट इज ऑल्सो वन मोर कॅरेक्टरिस्टिक्स. पुन्हा इन्सेक्ट्सना चोच नसते, त्यांना असे अँटेना असतात. सो असे एक सिमिलरिटी म्हणजे फ्लाय होतात ते जरी असलं तरी त्यांच्यामध्ये डिफरन्स जे आहेत ते खूप जास्त आहेत. ऑलराईट. ओके. देन नेक्स्ट वन मोर इंटरेस्टिंग थिंग इज ऑफकोर्स फिश. फिशमध्ये आणि बाकीचे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये एक जो मेन डिफरन्स आहे ना तो मेन डिफरन्स असा आहे म्हणजे ब्रीदिंग. आपण ब्रीदिंग का करतो? तर आपण ब्रीदिंग केल्यानंतर एअरमधला जो ऑक्सिजन असतो ना तो आपल्याला गरजेचा असतो. तो ऑक्सिजन जर नसेल तर आपण जिवंत राहू शकणार नाही, राईट. पण फिशमध्ये काय असतं की बाकीच्या ॲनिमल्समध्ये जसे लंग्स असतात ना तसे फिशमध्ये गिल्स असतात. तर हे जे गिल्स असतात ना त्यांची खासियत अशी असते की जसं लंग्स एअरमधनं ऑक्सिजन काढू शकतं तसे हे जे गिल्स असतात ते पाण्यामधनं ऑक्सिजन काढू शकतात. फिशसुद्धा कोल्ड ब्लडेड असतात, फिशसुद्धा अंडी घालतात, राईट. हे सगळे ज्या प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या फिशच्या आहेत. आता एक तुम्हाला मी थोडंसं कन्फ्युजिंग एक्झाम्पल तुम्हाला मी इथे देणार आहे, ते म्हणजे डॉल्फिन, व्हेल्स या प्राण्यांचं. तर डॉल्फिन ही फिश आहे का? पहिलं तुमचं उत्तर असेल की येस ती फिश आहे, कारण ती पाण्यात असते. पण नो. डेफिनेशन जी फिशची आहे ना ती डेफिनेशन अशी आहे की जर का त्याला गिल्स असतील, ती अंडी घालत असतील आणि कोल्ड ब्लडेड असतील आणि ऑफकोर्स पाण्यात राहत असतील तर देन ओनली इट इज अ फिश. पण इन केस ऑफ डॉल्फिन किंवा व्हेल्स हे जरी पाण्यात राहत असतात तरी पण ते मॅमल्स आहेत, राईट. दे आर नॉट फिश.
तर तुम्ही बघितलं असेल की डॉल्फिन्स किंवा व्हेल्स जे असतात ना ते असे पाण्यातनं बाहेर येतात, अशा उड्या किंवा असे थोडंसं फ्लाय करताना आपल्याला दिसतात. तर ते पाण्याच्या बाहेर का येतात सतत? कारण की त्यांना गिल्स नसतात, त्यांना लंग्स असतात आणि त्यांना मधून मधून पाण्याच्या बाहेर येऊन ते हवा आतमध्ये घेतात, म्हणजे आपल्यासारखंच ते ब्रीदिंग करतात, त्याच्यातनंच त्यांना ऑक्सिजन मिळतो. सो दॅट इज अ मेजर डिफरन्स बिटवीन फिश आणि व्हेल्स किंवा डॉल्फिन्स, राईट. प्लस व्हेल्स डॉल्फिन्स वगैरे जे आहेत ना ते सगळे वार्म ब्लडेड आहेत, व्हेरॅज फिश जी आहे ती कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहे. ऑल राईट. सो आय होप यू लर्न समथिंग आउट ऑफ दिस व्हिडिओ. यू फाउंड दिस व्हिडिओ इंटरेस्टिंग. स्टे ट्यून्ड for more. Thank you very much. Bye bye.